जय जिजाऊ, जय शिवराय. एक प्रश्न दररोज मनाला स्पर्शून जातो. मी शाळेत जाते. खूप विद्यार्थी पाहते. अगदीच गोड असतात, प्रामाणिक असतात. अगदीच चुणचुणीत आणि हुशार. या विद्यार्थ्यांना पाहताना एक विचार मनात नेहमी घर करतो, की ग्रामीण भागात राहणारी आणि खेड्यामध्ये शिकणारी जी विद्यार्थी आहेत, ते विद्यार्थी या स्पर्धेच्या युगात नावाला तरी आहेत का? आता या वक्तव्यावर काही जणांचं म्हणणं असेल, की खेड्यातून शिकणारी मुले सुद्धा क्लास 1 अधिकारी होतात. मी म्हणेन, की हे तेच विद्यार्थी आहेत ज्यांना वेळेवर मार्गदर्शन मिळतं आणि इथून तिथून ते आपला पाया पक्का करीत असतात, जे की खूप महत्वाचं आहे. पण कधी विचार केला का? यामागे अयशस्वी विद्यार्थ्यांचा आकडा किती? दरवर्षी आपले शिक्षण अर्ध्यावर सोडून उसाच्या टोळीला जाणारे विद्यार्थी किती? दरवर्षी शिक्षणाअभावी कमी वयात लग्न होणाऱ्या मुली किती? पैशाअभावी शिक्षण अर्ध्यावर सोडणारे विद्यार्थी किती? बाहेर शिकत असताना घरच्या जबाबदारीचा विचार आल्यानंतर पोटात गोळा येणारे विद्यार्थी किती? शिक्षण अर्ध्यावर सोडून घरची जबाबदारी सांभाळणारे विद्यार्थी किती? एखाद्या क्षेत्रामध्ये त्याला खूप ज्ञान असून सुद्धा त्या क्षेत्रात लागणाऱ्या पैशाचा विचार करून शिक्षण थांबवणारे विद्यार्थी किती? आता आपण असं म्हणू, की खेड्यात शिकणारे विद्यार्थी सुद्धा खूप हुशार असतात. फक्त आपण प्रयत्न करत राहावे, यश आपोआपच मिळत असतं. मग शहरी भागात विद्यार्थ्यांना हवं ते मार्गदर्शन करणाऱ्या, त्यांच्या गरजा पुरवणाऱ्या पालकांचा विचार आपल्याला कधी मनात येतो का? मला फक्त एवढंच म्हणायचं आहे, की ह्या सुविधा सुद्धा ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना जर भेटल्या, तर ते सुद्धा असाधारण यश साध्य करू शकतात. आणि हो, त्यामागे यशस्वी असणाऱ्या विद्यार्थ्यांचा आकडा सुद्धा यामुळे नक्कीच वाढू शकतो.